गोंदिया जिल्ह्यात 1000च्या वर जिल्हा परिषद शाळा आहेत आणि काही शाळा जीर्ण झालेली आहेत. आमच्यासोबत बोलण्यासाठी गोंदिया जिल्हा परिषदचे अध्यक्ष लेकराम भाऊ आहेत. भाऊ काय सांगणार? जिल्ह्यात 1000च्या वर शाळा आहेत आणि काही शाळा जीर्ण झालेल्या आहेत. काय उपाययोजना करत आहेत आपण? आपल्या जिल्ह्यामध्ये जिल्हा परिषदेच्या जवळपास 1014 शाळा आहेत आणि 22 जिल्हा परिषदेची हायस्कूल अशा पद्धतीनं आपल्या जिल्ह्यामध्ये शाळा आहेत आणि त्याच्यामध्ये जवळपास आजच्या घडीला जवळ 500 इमारती या जीर्ण अवस्थेत आहेत. काय उपाययोजना करत आहे आपण त्यांच्यासाठी? त्यांच्यासाठी माझ्या माहितीप्रमाणे मोठ्या प्रमाणात, कारण की ज्या शासकीय बिल्डिंग असतात आम्ही त्यांची पाहणी केला असता एक मोठ्या पद्धतीनं जीर्ण इमारती असल्यामुळे काही इमारती असतात त्या बसण्याला एक उपयोगी नाही आहेत. त्यांच्यामुळे आपण DPCच्या माध्यमातून जवळपास यावर्षी आम्हाला 10 कोटीचं नियोजन आहे, म्हणजे दायित्व आहे. त्यांच्यामुळे त्याच्यामध्ये आपण खूप काही करू शकत नाही, पण जवळपास 194 ठिकाणी आपण काही नवीन इमारती आणि दुरुस्तीचं बांधकाम आपण या ठिकाणी करू शकतो. तरी पण बऱ्याचशा ठिकाणी ही व्यवस्था पूर्ण होऊ शकत नाही. त्यांच्यामुळे आपण DPCमध्ये एक पुनर्नियोजन झाला पाहिजे आणि पुन्हा आम्हाला जवळपास 10 करोड रुपयाची निधी या ठिकाणी गरजेची आहे अशा पद्धतीची मागणी केली आणि महाराष्ट्र शासनाला सुद्धा तशा पद्धतीची मागणी या ठिकाणी करून आमच्या जिल्ह्यामध्ये ज्या काही जीर्ण इमारती आहेत त्या कशा पद्धतीनं पूर्ण करता येईल याच्यासाठी आमचं एक चांगल्या पद्धतीचे प्रयत्न जिल्हा परिषदेचे पदाधिकारी आणि सगळे जिल्हा परिषदेचे सदस्य घेऊन आपण तशा पद्धतीची मागणी महाराष्ट्र शासनाला केली आहे. भाऊ, काही जे शाळा आहेत आणि तिथं महिला शिक्षक नाही आहेत, काय सांगणार? बरं, आता एक शिक्षकांची जी भरती असते ही महाराष्ट्र शासन करते, आम्ही करत नाही. आणि त्या ठिकाणी बऱ्यापैकी महिला शिक्षिका आहेत आणि काही ठिकाणी नाही आहेत. परंतु काही ठिकाणी कसं होतं की ज्या ठिकाणी महिला आहेत त्या ठिकाणी असं वाटतं की आपणाला पुरुष शिक्षक असावेत. काही ठिकाणी महिला शिक्षक अशा पद्धतीची मागणी असते. पण आपण ते सगळ्या ज्या काही बदल्या वगैरे होत असतात त्या महाराष्ट्र शासनाच्या ऑनलाईन पद्धतीनं होत असतात आणि त्या पद्धतीने जी काही व्यवस्था चांगल्या पद्धतीनं करता येईल अशा पद्धतीची व्यवस्था जिल्हा परिषदेच्या माध्यमातून आपण करत आहोत. साहिद पठाण, TV9 मराठी, गोंदिया. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.